मुंबईची आर्थिक राजधानी धारावी फक्त 2 किलोमीटरवर पसरलेल्या या झोपडपट्टीत तब्बल $1 अब्ज अर्थव्यवस्था उभी राहिली आहे। शूज, मशीन वर्क, हँडवर्क, बॅग्स, कपडे अशा नाना प्रकारच्या वस्तू धारावीमध्ये तयार केल्या जातात। त्यातील मुख्य व्यवसाय म्हणजे लेदर उद्योग आणि कपड्यांचे रंगकाम, अर्थातच क्लॉथ डाईंग। ब्रँडेड कपड्यांना रंग देण्याचं काम धारावीमध्ये मोठ्या प्रमाणावर चालतं। वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये वस्तू बनवून त्या शेवटी असेंब्ली लाईनला पोहोचवतात। अशा प्रकारे धारावीतील छोट्या घरांमध्ये सुरू असलेल्या या उद्योगधंद्यांमुळे जवळपास 8 लाख लोकांना रोजगार मिळतो। कपड्यांना किंवा वस्तूंना रंग देण्याची प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आहे। त्यासाठी विशेष कौशल्य असलेले कामगार लागतात। मोठमोठ्या पातेल्यांमध्ये उकळत्या पाण्यात योग्य प्रमाणात रंग मिसळणं, क्लायंटनं दिलेल्या शेडनुसार रंग जुळतो की नाही ते तपासणं आणि शेवटी त्या पाण्यात फॅब्रिक टाकून तासनतास हलवत ठेवणं ही अतिशय कौशल्याची आणि मेहनतीची प्रक्रिया असते। यानंतर फॅब्रिक काढून ते वाळवणं, व्यवस्थित इस्त्री करून पॅक करणं आणि पुढील असेंब्ली लाईन पर्यंत पोहोचवणं या सगळ्या टप्प्यांमध्ये अनेक प्रकारच्या गुणवत्ता तपासण्या केल्या जातात। येथे प्रामुख्याने लघु उद्योग आणि कौशल्याधारित कामं चालतात आणि हीच बाब धारावीला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवते। अशाच उद्योजकतेच्या प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी भेटूयात यशस्वी उद्योजकच्या पुढील भागात।